आताची एक महत्त्वाची अपडेट येते। मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज सकाळी 10 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे सरकारची भूमिका आणि आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता उपसमितीकडून देखील काय निर्णय घेतला जातो आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। आज मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे आणि त्यामुळे या समितीकडून आज काय निर्णय घेतला जातो आणि त्याचबरोबर काय चर्चा केली जाते, त्याचबरोबर पुढली काय भूमिका ही कोर्टात मांडली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागील 5 दिवसांपासून सरकार आणि त्याचबरोबर आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचं काम मराठा आंदोलनासंदर्भातल्या उपसमितीकडून आणि केलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देखील या उपसमितीची 10 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। तर त्याचबरोबर आज कोर्टात देखील या संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे आणि त्यामध्ये आज सरकार आपली काय भूमिका मांडतं याकडे सुद्धा लक्ष सर्वांचंच लागलेलं आहे आणि त्याच्या आधी या पार्श्वभूमीवर उपसमितीकडून ही बैठक घेतली जाते। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक आहे।